हॅलो स्टुडंट, गुड आफ्टरनून. आज आपण पाहणार आहोत आयसोस्केल ट्रायंगल थेरम. थेरमचं स्टेटमेंट आहे, इफ टू साइड ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रंट देन द अँगल ऑपोजिट टू देम आर कॉन्ग्रंट. ओके, म्हणजे आपल्याला काय दिलंय की टू साइड्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्ग्रंट. सपोज ट्रायंगल घेतला आपण ABC. ओके, ट्रायंगल थेरमचं नाव काय? आयसोस्केल. आयसोस्केल ट्रायंगल कोणत्या ट्रायंगलला म्हणतो? ज्यावेळेस आपल्याला त्या ट्रायंगलच्या दोन साइड्स ह्या काय असतात, कॉन्ग्रंट दिलेल्या असतात, त्यावेळेस त्या ट्रायंगलला काय म्हणतात? आयसोस्केल ट्रायंगल. ओके, मग आपल्याला गिव्हन पार्ट मध्ये काय दिलं? इफ टू साइड्स ऑफ ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट. ओके, देन प्रूव्ह काय करायचंय? द अँगल ऑपोजिट टू देम आर कॉन्ग्रंट. ओके, म्हणजे सपोज आपण कन्सिडर केला AB इज कॉन्ग्रंट टू AC. आता AB साइडच्या अपोजिट अँगल कोणता आहे? अँगल हा ACB. आणि AC साइडच्या अपोजिट अँगल कोणता आहे? अँगल ABC. ओके, मग आता इथे बघा गिव्हन पार्ट मध्ये काय दिलंय? ट्रायंगल ABC दिलाय, साइड AB इज कॉन्ग्रंट टू AC. आणि टू प्रूव्ह काय करायचंय? ABC कॉन्ग्रंट टू अँगल ACB, म्हणजे हे दोन अँगल कॉन्ग्रंट दाखवायचे आपल्याला. ओके, कन्स्ट्रक्शन काय करणार आहे आपण? ड्रॉ द बायसेक्टर ऑफ BAC. BAC चा काय काढायचा आहे? अँगल बायसेक्टर काढायचा आहे. ओके, हे कन्स्ट्रक्शन केलं आपण. अँगल बायसेक्टर म्हणजे काय? की ज्या रेनी त्या अँगलचे दोन इक्वली पार्ट होतात. करेक्ट. मग ड्रॉ अ बायसेक्टर BAC केला, विच इंटरसेक्ट साइड BC ऍट पॉइंट D. म्हणजे तो BC ला कुठे इंटरसेक्ट करतोय? पॉइंट D मध्ये. ओके, आता कन्स्ट्रक्शन केल्यामुळे आपल्याला काय कळालंय की BAC चा काय केलाय? अँगल बायसेक्टर काढलाय. त्यामुळे फॉर्म होणार आहे BAD आणि अँगल कॉन्ग्रंट टू अँगल CAD. दिसतोय सर्वांना? हे दोन अँगल एकमेकांना काय असणार आहेत? कॉन्ग्रंट असणार आहेत. बाय द कन्स्ट्रक्शन केले आपण हे. ओके, हे लक्षात ठेवा. आता प्रूफ मध्ये बघा, इन ट्रायंगल ABD अँड ट्रायंगल ACD. ABD ADच्या ह्या बाजूचा अँगल आणि ADC किंवा ACD हा ह्या साईडचा अँगल, हे दोन ट्रायंगल फॉर्म झालेत. ओके, ह्या दोन ट्रायंगल मध्ये AB इज कॉन्ग्रंट टू AC दिलेला आहे आपल्याला गिव्हन पार्ट मध्ये. ओके, आता कन्स्ट्रक्शन काय केलं आपण? BAD इज कॉन्ग्रंट टू CAD. करेक्ट, हे आपलं कन्स्ट्रक्शन झालं, कारण की आपण काय केलंय? अँगल बायसेक्टर फॉर्म केलाय. आणि AD ही काय झाली? कॉमन साइड झाली ह्या दोन ट्रायंगल मधली. ओके, आणि कॉमन साइड काय असती? इक्वल असती. ओके, मग सेगमेंट AD इज कॉन्ग्रंट टू सेगमेंट AD, कॉमन साइड. मग आता सांगा, हे दोन ट्रायंगल कोणत्या टेस्टनुसार कॉन्ग्रंट असणार आहेत? साइड अँगल साइड टेस्ट. म्हणजे कोणती असणार आहे? ट्रायंगल ABD कॉन्ग्रंट टू ट्रायंगल ACD, विच टेस्ट? साइड अँगल साइड टेस्ट. ओके, देन आता ABD आणि अँगल ACD हे काय झाले? दोन अँगल झाले कॉन्ग्रंट ट्रायंगलचे. करेक्ट, म्हणजे बघा, अँगल ABD कॉन्ग्रंट टू अँगल कोणता असणार आहे? अँगल ACD. रिझन काय असणार आहे? CACT. CACT म्हणजे काय? कॉन्ग्रंट अँगल ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल. ओके, देन त्याच्यानंतर काय आहे? बिटवीननेस दिसतोय आपल्याला इथे, म्हणजे ACD बिटवीननेस घेतला B'D''C. तर ACDचं नाव काय होणार आहे? ACB. करेक्ट, आणि ABDचं नाव काय होणार आहे? ABC. बाय द बिटवीननेस B'D''C. ओके, बघा, अँगल ABC कॉन्ग्रंट टू काय मिळाला? अँगल ACB, बिटवीननेस B'D''C. ओके, आपण प्रूव्ह केलं की अँगल ABC इज कॉन्ग्रंट टू अँगल ACB. ओके, हेच काय करायचं होतं आपल्याला? प्रूव्ह करून दाखवायचं होतं. थेरम आलाय सर्वांच्या लक्षात? हा थेरम तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन करायचा आहे विथ फिगर. नेक्स्ट थेरम दिलाय आपल्याला, थेरम ऑफ 30, 60, 90 डिग्री. ओके, इफ द अॅक्यूट अँगल ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल हॅव मेजर्स 30 डिग्री अँड 60 डिग्री, then the length of the side opposite to 30 degree angle is half the length of the hypotenuse. हे काय करायचं? आपल्याला प्रूव्ह करायचंय. आणि हा आपल्याला थेरम ऍक्टिव्हिटी बेस्ड दिलेला आहे, म्हणजे थेरम त्यांनी दिला, फक्त आपल्याला फिलिंग द ब्लँक्स कंप्लीट करायच्यात. गिव्हन पार्ट मध्ये काय दिलंय? ट्रायंगल दिलंय, ट्रायंगल ABC
आणि हा कोणत्या टाईपचा ट्रायंगल सांगितला? राईट अँगल ट्रायंगल. ओके, राईट अँगल ट्रायंगल म्हटलं बीचं मेजरमेंट किती झालं? 90 डिग्री. आणि सी मेजरमेंट आपण घेतलं, एक अॅक्यूट अँगलचं जे मेजरमेंट घेतलं 30 आणि दुसरा 60. ओके, तर आपल्याला प्रूव्ह काय करायचं की 30 डिग्री अँगलच्या अपोजिट साइड कोणती येणार आहे? एबी. ही काय आहे? हायपोटेनियसच्या हाफ आहे. हायपोटेनियस काय आपला? एसी. ओके, म्हणजे एबी इज इक्वल टू हाफ ऑफ काय असणार आहे? एसी. हे काय आपलं टू प्रूव्ह आहे. ओके, हे प्रूव्ह करून दाखवायचं आहे. कन्स्ट्रक्शन काय केलंय आपण? टेक अ पॉइंट डी. डी हा पॉइंट घेतला, तो असा घेतलाय की जेवढं एबीचं मेजरमेंट आहे तेवढंच बीडीचं मेजरमेंट असलं पाहिजे. म्हणजे बी पासून ए जेवढ्या डिस्टन्सवर आहे तेवढाच बी पासून डी सुद्धा ड्रॉ केला आपण. आणि डी आणि सी हे दोन पॉइंट काय करून घेतले? जॉईन करून घेतले. ओके, मग एबी इज इक्वल टू काय? बीडी. ओके, हे कन्स्ट्रक्शन केलं आपण. मग आपल्याला दोन ट्रायंगल फॉर्म झालेले दिसतात. ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल डी बी सी. हे दोन ट्रायंगल दिसतात सर्वांना. ओके, हे दोन ट्रायंगल मध्ये आता आपल्याला काय दिले कन्स्ट्रक्शन मध्ये? आपण एबी इज इक्वल टू बीडी हे केलं. हे काय आहे आपलं कन्स्ट्रक्शन. ओके, देन अँगल ए बी सी, अँगल ए बी सी आणि अँगल डी बी सी हे काय? इच ऑफ अँगल काय आहे? बी हा अँगल 90 डिग्रीचा आहे म्हटलं, या बाजूला सुद्धा बी किती असणार आहे? 90 डिग्रीचा. म्हणजे अँगल ए बी सी आणि अँगल डी बी सीचं मेजरमेंट इक्वल आहे. इच ऑफ मेजर 90 डिग्री. ओके, देअरफॉर ए बी सी कॉन्ग्रंट टू डी बी सी. रिझन काय आहे? इच मेजर 90 डिग्री. करेक्ट. नेक्स्ट बीसी सेगमेंट कॉन्ग्रंट टू बीसी. बीसी हा काय झाला? ह्या दोन ट्रायंगल मधला कॉमन साइड झाली, त्यामुळे ती काय असणार आहे? स्वतःलाच कॉन्ग्रंट असणार आहे, कॉमन साइड. मग देअरफॉर ही एक साइड मिळाली आपल्याला. मग हे दोन ट्रायंगल, ट्रायंगल ए बी सी आणि ट्रायंगल डी बी सी कोणत्या टेस्टनुसार कॉन्ग्रंट होत आहेत? साइड अँगल साइड टेस्ट. ओके, मग कोणती टेस्ट येणार आहे? एस टेस्ट. मग अँगल बी ए सी आणि अँगल बी डी सी म्हणजे हे दोन अँगल एकमेकांना काय असणार आहेत? कॉन्ग्रंट बाय सीएसीटी, कॉन्ग्रंट करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल. आता बघा, त्यानंतर एक ट्रायंगल ए बी सी मध्ये. ओके, बी ए सीचं मेजरमेंट 60 डिग्री आहे, बी डी सीचं मेजर पण 60 डिग्री आलं. करेक्ट. मग अँगल डी ए सी इज इक्वल टू अँगल ए डी सी आणि विच इज इक्वल टू अँगल ए सी डी म्हणजे हा पूर्ण अँगल. मग हा 30चा आहे म्हटलं, हा अँगल सुद्धा किती झाला? 30 डिग्री. आणि ह्या दोघांची सम किती येणार आहे? 60 डिग्री. सम ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल एडीसी इज 180 डिग्री. ओके, म्हणजे हा 60 आहे, हा 60 आहे. मग उरलेला हा अँगल सुद्धा कितीचा असणार आहे? 60चा, कारण की ट्रायंगलच्या पूर्ण तिन्ही अँगलचे ऍडिशन किती येते? 180 डिग्री. करेक्ट. देन ट्रायंगल एडीसी इज म्हणजे हा पूर्ण ट्रायंगल एडीसी हा पूर्ण ट्रायंगल कोणत्या टाईपचा झाला? इक्विलॅटरल ट्रायंगल. का? कारण की इच अँगल इज 60 डिग्री. ओके, देन आता इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय? की ज्या ट्रायंगलच्या तिन्ही साइड्स काय असतात? इक्वल असतात. ओके, म्हणजे काय? एडी इज कॉन्ग्रंट टू डीसी इज कॉन्ग्रंट टू एसी या फिगरमध्ये. ओके, हे तिन्ही साइड्स काय झाल्या? इक्वल झाल्या. पण आपल्याला काय दिसतंय की एडी ही साइड, एडी ही काय आहे? हाफ ऑफ एबी. ओके, एडी इज इक्वल टू हाफ ऑफ एबी किंवा एबी इज इक्वल टू हाफ ऑफ एडी. हे काय आपलं कन्स्ट्रक्शन आहे. ओके, म्हणजे एडीच्या बरोबर हाफ काय आहे तुमची? एबी आहे. हे कन्स्ट्रक्शन आहे. मग एबी इज इक्वल टू आपल्याला काय मिळालं? हाफ ऑफ एसी, बिकॉज एडी इज इक्वल टू काय? एसी आहे. म्हणजे फक्त एडीच्या ऐवजी आपण पुट काय केले? एसी. ओके, आणि हेच प्रूव्ह करायचं होतं आपल्याला. एबी ही साइड हाफ ऑफ हायपोटेनियस ऑफ ट्रायंगल ए बी सी. ओके, आले लक्षात? थेरम हा वहीमध्ये तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचा आहे.